शेवटचा प्रश्न विचारतो की हे तेच छगन भुजबळ आहेत ज्यांच्या कथित घोटाळ्यांच्या बद्दलचे दावे भाजपनं केले होते. हे तेच छगन भुजबळ आहेत ज्यांच्या विरोधातल्या पत्रकार परिषदा किरीट सोमय्या यांनी घेतल्या होत्या आणि टीका केली होती, राजीनाम्याची मागणी वगैरे केली होती आणि फार जुन्यापासूनचं अकाउंट आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्यापासून अनेक बाकीचे सगळे मुद्दे. आज माझा आपल्याला प्रश्न आहे, एक नागरिक म्हणून म्हणा किंवा एक महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून म्हणा, की जेव्हा अशा व्यक्तीला ज्या सत्ताधाऱ्यांनी कधी काळी इतक्या बोल लावलेले असतात, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असतात, त्यांना जेव्हा मंत्रिपद दिलं जातं सन्मानाने, तेव्हा तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, चळवळीतल्या माणसाला काय वाटतं? अरे मला सुद्धा मी तेच सांगायचं, मी सुद्धा याचं प्रामाणिकच उत्तर देतो की यांनी सुद्धा अगोदर घाण टीका केलेलेच आहेत ना, फडणवीस साहेबांवर म्हणा, समाजावरती म्हणा, केलेलेच आहेत ना. मग तुम्हाला तो चालतो. आम्ही तर एक हक्कासाठी लेकरं भांडतो, आम्ही लेकराच्या वयात येत तरी आमचा राग येतो तुम्हाला, त्याचा कसं येत नाही? मग त्यांनी तर काय केलं नाही, इथून मागं वटळे केले. ते किरीट सोमय्या साहेब तुम्ही नाव घेतलं, ते मेलेंद्र टमटम लवलो नुसते वृक्ष भरोभर आणि कागद थोडं हातात थोडं एक हातात हात उडा, रिक्षा लाव, जीप लाव, टेम्पो लाव, टमटमाट टाकायचे, ते गोठुडे भ्रष्टाचाराचे तिकडे न्यायचे. ते तर माणसाची बोलतीच बंद करून टाकली. ते तर माणूस एवढं लफडे करून लढत होतं, कुठाने करत होतं, इकडून पैसे आणि तिकडे कागद काढू हे काढून तिकडे टाकत होती. बोलून द्या तुम्हाला भ्रष्टाचारी चालतात राव. आम्ही तर आमच्या हक्काचं आरक्षण मागतो, तरी तुम्ही आम्हाला वाईट म्हणता. आमचं 1884 पासून मागतो आणि आपल्याला कसले समजतात तुम्ही की जे घाण विचारानं बरबडले, जाती दंगली लावते, भांडणं लावते, भाषणात वेगळ्या काय म्हणून त्याला कठोरपणानं हत्यारं काढायची भाषा करतात. बरं, अशा मंत्र्यांना मोठे करतात. त्या अजित दादाला तर मी म्हणतो, फडणवीस साहेबांनी तर त्यांना मंत्रिपद द्यायलाच नको होतं, पण आता दिलंय, त्यांनी कमवून दिलंय. याचं कारण तर मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला सांगून टाकलं. आपण निवडणुकी चॉकलेट दिलं, त्याला त्याची फळं इकडून तिकडे चष्मा खालीवर करून इकडे तिकडे भाषण आणली असतात. पण ते अजित दादाला कोणतीही का राखली, त्यांना या महाराष्ट्रात चांगला म्हणत होते. आता पोरं ह्यो माणूस जरा बरा आहे, सगळ्या जाती धर्माला धरतो, मराठीच्या पोराला आधार झालाय. हे घाणमध्ये आणून मुलींना आपल्या लेकराचं नरड लागणार. त्याच्यामुळे आता ह्या रोषाला सुद्धा अजित दादाला सामोरं जावं लागणार आहे. नसता अजित दादाच्या सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी अजित दादाजवळ बसून त्यांची कान उघडणी करणं खूप गरजेचं आहे. बरं, ह्यो आपल्या लेकरा बाळांचं आरक्षण घालतोय, सगळ्यांच्या लेकी बाळी लेकरं मोठे होणार आहेत. ह्यो बोलता कामा नाही आरक्षणात. याने विकास करावा, याला काय तिकडे कुठे करायचे ते करावं. नाशिक मधले शेतकऱ्याचे हाल चालले, तुम्हाला